महिलांना शेतकऱ्यांचा दर्जा देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे। राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 37,000 कोटीची कर्जमाफी करण्यात आली आहे। तसेच शेतकऱ्यांची 48,000 कोटींची वीज बिलं माफ केली आहेत। महिला आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे, अशी माहिती सांगलीचे माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी दिली। यावेळी सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश डंग यांच्यासमवेत भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते। सरकारच्या मागेल त्याला शेततळे या योजनेतून राज्यातील लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे। जलयुक्त शिवारमुळे आता शेतकरी 3 पिके घेऊ लागली आहेत। शेतमालाला आणि जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली आहे। सौर पंप आणि सौर कृषी वाहिनीमुळे 76% शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळू लागली असून वर्षाखेरपर्यंत 100% शेतकऱ्यांना दिवसा दिली जाणार आहे, अशी माहितीही आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी यावेळी दिली। दरम्यान महापौर धीरज सूर्यवंशी यांनी 2 दिवसांपूर्वी वारणाली येथील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या नोकर भरतीकरता शासनाची मान्यता मिळवण्यासाठी आमदारांनी पाठपुरावा करावा असं वक्तव्य केले होते। याविषयी पत्रकार आणि प्रश्न विचारल्यानंतर आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी सांगितले की सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमधील जनतेच्या हिताचे जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी सांगली आणि मिरजेतील आम्ही 2 आमदार नक्की पाठपुरावा करणार आहोत। त्यासाठी चिंता करण्याची आवश्यकता नाही, असेही आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी सांगितले। निर्णय ऐतिहासिक निर्णय आहेत आणि शेतकऱ्यांसाठी सगळ्यासाठी उपयोगी निर्णय आहे। आज महिलांना शेतकरी बनवलं ते मोठं काम झालं ते, बरोबर ना। त्या शेतकऱ्याला दर्जा मिळाला। आता शेतकऱ्यांना ज्या पेन्शन मिळते, समजा मिस्टर नाही आहेत पण ती शेतकरी झाली ना, आता ती शेतकरी झाली म्हणून त्याचे फायदे सगळे शेतकऱ्यांचा सगळं त्यांना मिळणार आहे आता। त्यामुळे त्यांना शेतकरी म्हणून हे महत्त्वाचं झालं। कर्जमाफी ही पहिली कर्जमाफी आहे, सरसकट कर्ज आतापर्यंतच्या इतिहासामधली ही पहिली कर्जमाफी आहे, सरसकट। आणि त्याला चालू पण केलेलं आहे आता। परवापासून वाटतं काय लोकांना, काल लोकांना आले पैसे। देवाभाऊ राजकीय न्याय देत असताना देवाभाऊचा पक्ष भाजप आहे। भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना न्याय दिलेला आहे। त्याबद्दल आम्ही कुठेही नाराज नाही। त्यांचं मित्र पक्ष आहेत, मॉस कॉन्ट्रीमध्ये आपण आहेत। त्यामध्ये काय जिल्हे घेतले, काय जिल्हे ड्रॉप केले असं नाही। सांगली जिल्हा ड्रॉप केला असं नाही आहे, हा सोलापूर जिल्हा पण ड्रॉप आहे। असे बरेच जिल्हे ड्रॉप केले गेले। आता पुढल्या त्यांना उचलतील, त्यांना काहीतरी करतील ना ते, असं त्यांना ते ड्रॉप ठेवून चालणार नाही ना। काँग्रेसच्या राजवटीत सांगली जिल्ह्याला सर्वाधिक मंत्रिपद असायचे, भाजप पण विकास झिरो असायचा। नाही विकास झिरो असेल नसेल पण नाही, त्याला उत्तर हेच आहे माझं, असले मंत्री तरी सुद्धा विकास झिरो असायचा। आज देवाभाऊनी आज आमच्या मतदारसंघात आणि सांगली मतदारसंघात आज करोडो रुपये आज दिले, आपल्याला विकास केला। मंत्रिपद नाही दिला पण निधी दिला। आणि लोकांना काय पाहिजे, विकास पाहिजे ना। तुझ्या घरात तू, पण आमच्या घरासमोर रस्ता पाहिजे, आमच्या नळाला पाणी आलं पाहिजे, ही जनतेच्या भावना आहे, पुऱ्या केल्या। जनतेच्या हिताचं कोणतीही गोष्ट असेल तर हे 2 आमदार पाठपुरावा 100% करणार आहे, त्यावर चिंता करायची नाही।